पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। रवींद्र धंगेकर यांच्यावर दबाव आणत पक्षांतर करायला लावला असा दावा आता संजय राऊतांनी केला। धंगेकरांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार होती। प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण करण्यात आली। त्यामुळे राऊतांनी हा दावा केलेला आहे। गणेश पेठेतील व्यावसायिक जागा वक्फी असल्याचा भाजपने दावा केला होता। वायकरांच्या प्रमाणेच धंगेकरांचं हे सगळं प्रकरण असल्याचा हल्लाबोल देखील आता संजय राऊतांनी केलेला आहे। तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला, आता लोकांना कळेल हु इज धंगेकर। थोडं कसं ते दुसरा पक्षाचा होता काँग्रेस, तो जरा वेगळ्या टाईपचं, हे कार्यकर्त्याचा पक्ष आहे शिवसेना। म्हणजे इथं काय मालक नोकर कोण नाही, इथं सगळे कार्यकर्ते माझ्या सकट। त्यामुळे इथं काम करणाऱ्याला पुढे जायची संधी आहे, जो काम करेगा वो आगे बढ़ेगा। आणि म्हणून लोकांना कळेल आता कोण धंगेकर। कसबा मतदारसंघात गणेश पेठेतील एक जागा आहे, ती प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर आहे। ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही जी जागा आहे ही वक्फ बोर्डाची असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्या विरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले आणि त्यांचं काम अडवण्यात आलं। सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धंगेकरांनी पक्ष सोडावा, अशा प्रकारे त्यांची कोंडी करण्यात आली। त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले। त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामं रखडली आहेत। या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।